मुलांनो, आपण इयत्ता 8वी साठी NMS नावाची एक्झाम आहे. त्या एक्झामसाठी एक परीक्षेसाठी सिरीज सुरू करत आहोत. प्रत्येक अभ्यासक्रम आपल्याला ह्या सिरीजमध्ये कंप्लीट करायचा आहे आणि कंप्लीट करत असताना आपण प्रत्येक टॉपिकवर खूप बारकाईने चर्चा करणार आहोत आणि जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क मिळावेत ही अपेक्षा आहे. लक्षात ठेवा की आपण ही सिरीज सुरू करत असताना ह्या लेक्चरमध्ये आत्तापर्यंत परीक्षेला आलेले प्रत्येक उदाहरण घेणार आहोत आणि हे उदाहरण घेत असताना आपण प्रत्येक प्रकरणावाईज सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत. मुलांना काही डाऊट असतील तर मेसेजमध्ये तुम्ही तशा पद्धतीने टाईप करा. टाईप केल्यानंतर त्याही गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण ही सिरीज हळूहळू पूर्ण करूया. प्रत्येक दिवशी आपण एक लेक्चर घेणार आहोत. लेक्चर हे ऑनलाईनच असेल आणि तिथं तुम्हाला त्याची उत्तरं सांगता येतील. काही शंका असेल तर विचारता सुद्धा येतील आणि माझा फोन नंबर ही मी ह्या ठिकाणी देतोय. फोन नंबर माझा आहे 82 75 52 14 93. काही शंका असेल तर ह्या फोन नंबरवरही तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या शंका क्लिअर करू शकता. पण तुम्हाला जर ही परीक्षा NMS नावाची परीक्षा जर क्रॅक करायची असेल तर आजपासून अभ्यासाला सुरुवात करणं आवश्यक आहे. सगळ्यात अगोदर आपण गणित मॅथमॅटिक्स हा विषय क्लिअर करणार आहोत. मॅथमॅटिक्स हा विषय आपण क्लिअर केल्यानंतर हळूहळू आपण पुढे जाणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आम्हाला ह्या ठिकाणी काय करायच्यात, पूर्ण करायच्यात हे लक्षात ठेवा. आणि हे करत असताना मला तुमची आवश्यकता आहे, कारण तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तरच आपल्याला पुढे जाता येईल. हे तेवढंच खरं आहे. आपण आता लेक्चरला स्टार्ट करतोय. पहा, सगळ्यात अगोदर आता एक प्रश्न आहे. लेक्चर घेत असताना ह्याच्या अगोदर आपण एक परिमेय संख्या व अपरिमेय संख्या ह्यावर एक लेक्चर घेतलं. म्हणजे ह्याच्यातल्या कन्सेप्ट आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पूर्ण केल्यात आणि ते लेक्चर पाहिल्यानंतरच आपल्याला हे उदाहरणं सोडवायचे हे तेवढंच खरं आहे. हे उदाहरणं सोडवत असताना पहा, एकदम मजेशीर उदाहरण आहे. काय सांगितलंय ह्या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येईल की समोर काय दिलंय आणि उदाहरणामध्ये नेमकं काय सांगितलंय ते आपल्याला हळूहळू पाहायचंय. पहा, या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे. काय दिलंय? √9 किंवा वर्गमुळात 19 ही अपरिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या दोन संख्याच्या दरम्यान आहे? पहा बरं, √9 हे √19 आहे किंवा वर्गमुळात 19 कोणत्या दोन संख्याच्या दरम्यान आहे? आता ह्या ठिकाणी 19चं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे 19 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. पण एक गोष्ट आमच्या लक्षात आली पाहिजे, 19च्या अगोदर पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? आता पूर्ण वर्ग संख्या कशाला म्हणतात ही तुम्हाला त्या लेक्चरमध्ये क्लिअर केलंय. पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच कोणत्या संख्या असतात हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. कोणत्या संख्या असतात पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच ह्या ठिकाणी ज्यांचं वर्गमूळ निघतंय. पहा, 1चं वर्गमूळ 1, 4चं वर्गमूळ 2, 9, त्याच्यानंतर 16, 25, 36 ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. ह्या तुम्हाला 31 पर्यंत पाठ पाहिजे, कारण 30 पर्यंत पाठ असतील तर सगळ्यात गोष्ट एकदम सोपी जाते. पहा, आता वर्गमुळात 19चं वर्गमूळ निघत नाहीये. 19चं वर्गमूळ निघत नाहीये, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल का, कारण 19चं वर्गमूळ निघत नाही, पण 19च्या अगोदर पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 16 आहे. ओके, 16चं वर्गमूळ किती निघतंय? 16चं वर्गमूळ किती निघतंय मुलांना? 4 निघतंय. ओके, त्यानंतर 19च्या पुढे असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? तर ती आहे 25. किती? 25. आणि 25चं वर्गमूळ किती निघतंय? 5 निघतंय. आणि मग तशा पद्धतीने 16चं वर्गमूळ 4 निघलं, 25चं किती निघलं? 5. मग तुम्हाला कशाचं वर्गमूळ काढायचंय? 19चं काढायचंय, पण 19चं काढायचं. 19 ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये. मग ती कशाच्या दरम्यान असेल रे? कशाच्या दरम्यान असेल? तर ती संख्या ही 4 आणि 5च्या दरम्यान असेल. पहा बरं, आपलं उत्तर आहे का?
4 आणि 5च्या दरम्यान पर्याय क्रमांक सांगा किती आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. कोणतं हे पहा, हे आपलं ह्या ठिकाणी आन्सर झालं. लक्षात. खूप सोपे प्रश्न आहेत. आता त्यानंतर पुढची संख्या बघा. पुढची संख्या त्या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा. काय दिला पुढचा प्रश्न पहा बरं, वाचा बरं. खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित आहे. काय दिलं ह्यांनी, कोणत्या संख्येचे दशांश रूप काय दिलंय, खंडित आहे, हे ओळखायचं. आता एक कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ज्या संख्येत एखादं ह्या ठिकाणी एखादे अपूर्णांक दिला असेल तर ज्याचे छेदाचे अवयव हे 2 आणि काय असतात, 5. 2 आणि 5 असतात. 2 आणि 5 असतात. ज्या एखाद्या संख्येचा छेद आहे त्या छेदाचे मूळ अवयव 2 आणि 5 असले, 2 आणि 5 हे दोन्ही किंवा दोन्हीपैकी हे एवढेच असेल तर ती संख्या कोणती असते, खंडित. आता पहा बरं, सगळ्यात अगोदर हे पहा, ह्याचा छेद किती, 8 आहे. 8चे मूळ अवयव काय पडतात पहा बरं, 2 गुणिले 2 गुणिले 2. म्हणजे ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काय आलं, 2 2 आलं. आणि तुम्हाला मी काय सांगितलंय, ज्या अपूर्णांकामध्ये छेदाचे ह्या ठिकाणी मूळ अवयव 2 आणि 5 हे असतात. एक तर 2 असेल, नसेल तर फक्त 5 असेल, नाही तर त्याच्यामध्ये 2 आणि 5 दोन्ही असतील. असं असेल तर ती संख्या खंडित असते. 2 आणि 5 असतील तर ती संख्या कशी असते, खंडित. आणि जर हे नसतील, हे जर नसतील तर ती असते अखंड आवर्ती. आता पहा बरं, ह्याचे मूळ अवयव 2 2 2 हेच आहेत. म्हणजे आपल्या ह्या नियमात बसलं. मग खंडित दशांश रूप कोणतं आहे, खंडित दशांश रूप असणारी संख्या कोणती आहे, तर ती आहे 4.1/8 ही आहे. आणि पर्याय क्रमांक किती आहे सांगा बरं. पर्याय क्रमांक 1 हे झालं आपलं उत्तर. लक्षात. पर्याय क्रमांक 1 एकदम सोप्या पद्धतीने आहे. सगळ्यांच्या लक्षात आलंय. 2 उदाहरणं. त्यानंतर आपल्याला पुढचं एक एक्झाम उदाहरण घ्यायचं आहे. पहा, हा प्रश्न एकदम व्यवस्थित वाचायचा. 3रा प्रश्न आहे. आपण बारकाईने अभ्यास करायचे आणि नक्कीच उत्तर तुम्ही सांगायचे. किती पर्याय क्रमांक असेल पहा. वर्गमुळात 6.25 ही पहा, ही कोणती संख्या, ही खाली त्याच्या बाबतीत काही गोष्टी दिल्यात. कोणतं ह्याच्यामध्ये पर्याय बरोबर आहे हेच आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. बघा बरं, 2.65 ही 2 आणि 3 यांच्यामधील परिमेय संख्या आहे. काय सांगितलंय, ही 2 आणि 3 यांच्यामधील परिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर पुढं ही पूर्णांक संख्या आहे. त्याच्यानंतर अपरिमेय संख्या आहे. त्यानंतर 7 पेक्षा मोठी परिमेय संख्या आहे. आता काय असेल तुम्ही सांगा बरं कमेंटमध्ये. पर्याय क्रमांक किती उत्तर असेल तुमच्या पण आवश्यक आहे उत्तर. पहा 2 आणि पहा पहिलं 2 आणि 3 यांच्यामधील परिमेय संख्या असेल का, हे आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं, ओळखायचं. किंवा त्याच्यानंतर आणखी दुसरं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू क्लिअर करणार. 2 आणि 3 यांच्यामधील परिमेय संख्या पहा बरं. वर्गमुळात 6 पॉईंट आहे. मग ह्याच्या अगोदर काय आहे, 4 पूर्णवर्ग संख्या 4 आणि पुढं पूर्णवर्ग संख्या कोणती आहे सांगा बरं, 9. 4चं वर्गमूळ किती निघतंय, 2 निघतंय. आणि 9चं किती निघतंय, 3. आणि पहा, म्हणून ही संख्या परिमेय आहेच. कारण हे पहा, ह्या ठिकाणी वर्गमुळात 6.25 ह्याचं जर वर्गमूळ घेतलं तर ते काय निघतंय. वर्गमूळ घेण्यासाठी आपण सोप्या पद्धती बऱ्याच पाहिल्या. काय रे, या ठिकाणी पहा बरं, आपला दशांश काढायचा असेल तर वरचा दशांश काढायचा असेल तर खाली काय देतो, 2 शून्य वाढवतो. आणि आता ह्या ठिकाणी सांगा बरं काय आलंय,
625चं वर्गमूळ किती आलं? 25 आलं. आणि 100चं किती आलं? 10 आलं. भाग दिला तर ह्या ठिकाणी 2.5 हे झालं. मग ही संख्या बघा बरं, 2.5 ही संख्या कशाच्या दरम्यान आहे? 2 आणि 3च्या मध्ये आहे ना. कशाच्या मध्ये? 2 आणि 3च्या मध्ये आहे. ही संख्या 2 आणि 3च्या मध्ये आहे आणि म्हणून आपलं पर्याय क्रमांक किती असेल? उत्तर किती असेल? पर्याय क्रमांक 1. आता तुम्ही म्हणता सर हे 2 का नाही? पूर्ण. दुसरा पर्याय काय आहे बघा बरं? पूर्णांक संख्या. दुसरा पर्याय काय आहे? पूर्णांक. पूर्णांक संख्या कोणत्या असतात? आपण कन्सेप्टच्या लेक्चरमध्ये पाहिलं. ह्याच्या अगोदर जे लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये पूर्णांक संख्या म्हणजे काय हे पाहिलं. कोणत्या आहेत पूर्णांक संख्या? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या. 0, 1, 2, 3, त्याच्यानंतर इकडं -1, -2 ह्या ज्या संख्या आहेत ह्यांना कोणत्या संख्या म्हणतात? पूर्णांक. मग दशांश मधली संख्या आहे का ह्याच्यामध्ये? नाही आहे. म्हणून ती संख्या दशांश वगैरे सगळ्या संख्या कोणत्या असतात? परिमेय संख्या असतात. म्हणून 2 व 3 यांच्यामधील परिमेय संख्या आहे. आता अपरिमेय संख्या आहे का? नाहीये, कारण त्याचं वर्गमूळ निघलंय. ज्याचं वर्गमूळ निघत नाहीये ती अपरिमेय संख्या असते. म्हणजे उत्तर हेही नाहीये. 7 पेक्षा मोठी परिमेय संख्या आहे का? ह्याचं उत्तर किती आलंय? 2.5 आलंय. 7 पेक्षा मोठी आहे का? नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक किती? उत्तर 1 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर मुलांनो आपण आता नेक्स्ट प्रश्न पाहूया. काय आहे पुढचा प्रश्न? तुमच्या लक्षात असेल. थोडं पाहावर वाचून घ्या. एकदा प्रश्न वाचा, लक्षात येईल तुमच्या. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? खालीलपैकी कोणते विधान काय सत्य आहे? प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. पहा बरं, आपण सांगितलं ज्यावेळेस आपण ह्यावर बेसिक लेक्चर घेतलं ह्याच्या अगोदर, त्यावेळेस सांगितलं होतं की नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर पूर्ण संख्या, त्यानंतर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, त्यानंतर काय? पूर्णांक संख्या. हे सगळे काय असतात रे? हे सगळे कशाचे उपसंच असतात? परिमेय संख्याचे. म्हणजे ह्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? परिमेय संख्यामध्येच होतो. हे आपण सांगितलं होतं. म्हणजे ह्या ज्या पूर्णांक संख्या आहेत त्या काय आहेत? परिमेय आहेतच. लक्षात ठेवा काय आहेत. म्हणून प्रत्येक पूर्णांक संख्या परिमेय संख्या असते. हे उत्तर आपलं बरोबर आहे. लक्षात. आता दुसरा पर्याय, प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या असते. हेही नाहीये, कारण ती काय असू शकते? पूर्णांक असू शकते. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक हेच उत्तर आहे. ज्यानं पहिलं ह्याच्या अगोदरचं लेक्चर पाहिलंय त्यांना खूप चांगल्या पद्धतीने समजेल. आणि प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला घ्यायचा आहे. एक लक्षात ठेवा, आपण ह्या पद्धतीने जातोय. ही सिरीज आहे आणि आपल्याला सिरियलपणे जायचं आहे. एकामागून एक जायचं आहे. आणि जे मुलं हे सगळे लेक्चर व्यवस्थित लेक्चरची तयारी करतील त्यांना अजिबात अवघड जाणार नाही. आणि अगोदरचं लेक्चर क्लिअर झालं, त्याच्या नोट्स काढल्या की पुढचं लेक्चर, मग तुम्हाला ह्याच्यावरचे प्रश्न एकदम सोपे जातील. तेवढंच खरं आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या संख्यांचा गुणाकार व्यस्त सांगता येत नाही? पुढीलपैकी कोणत्या संख्यांचा गुणाकार व्यस्त सांगता येत नाही? आता गुणाकार व्यस्त कशाचा सांगता येत नाही? गुणाकार व्यस्त म्हणजे काय हे आम्हाला माहित पाहिजे. ही कन्सेप्ट आपण त्या लेक्चरमध्ये पूर्ण केली. समजा 4 ही संख्या आहे. 4चा गुणाकार व्यस्त. 4चा गुणाकार व्यस्त तुम्हाला जर विचारला तर तो काय असतो? 1/4 असतो. हे लक्षात ठेवा. 10चा गुणाकार व्यस्त जर तुम्हाला विचारला तर तो 1 किती असतो? 10. अलग लक्षात. फक्त डिनॉमिनेटरला तेच जातो, म्हणजे छेदा जातो. मग तशा पद्धतीने मला सांगा, 1 ही संख्या आहे, एक आहे, त्याचा गुणाकार व्यस्त काय?
1/1 म्हणजे किती आलं? उत्तर हे आलं. म्हणजे ह्याचा गुणाकार व्यस्त आपल्याला सांगता आला. त्याच्यानंतर -1 आहे, त्याचा गुणाकार व्यस्त काय आहे? हे बघा, फक्त वर आहे तर कुठं गेला? खाली गेला. त्याच्यानंतर इथं ह्या ठिकाणी 0, वर 0 आहे. ओके, आपण असा डिनॉमिनेटरमध्ये 0 लिहिला की लक्षात ठेवा त्याचं उत्तर आपण सांगू शकत नाही. ओके, आणि 4चं तर काय आहे? 4चा गुणाकार व्यस्त काय? 1/4 हे झालं. मग कशाचा गुणाकार व्यस्त सांगता आला नाही आम्हाला? ह्याचा गुणाकार व्यस्त सांगता आला नाही. आणि मग पहा बरं, मग 0 पर्याय क्रमांक किती आहे? चला उत्तर कमेंटमध्ये आवश्यक आहे. उत्तर आवश्यक आहे मुलांना. आता उत्तर पाहिजे. काय उत्तर आहे? हे झालं त्याचं उत्तर. लक्षात किती? 0. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यानंतर पुढे काही सरावासाठी जे प्रश्न दिलेत ते सोडवायचे आहेत. आणि ते प्रश्न आपण काय करूया? पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. सरावासाठी जे दिलेले प्रश्न आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. आपण इथंच थांबतोय. पण लक्षात ठेवा, ज्याला परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्क मिळवायचे त्याने ह्या लेक्चरची तयारी करणं आवश्यक आहे. अजिबात अडचण येणार नाही आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला येणारच. आता मी थांबतोय. पुढचं लेक्चर मात्र प्रत्येकाने पाहायचं आहे. सर्वांना बाय.